मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या झुंड चित्रपटात अभिनय केलेल्या प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याचा नागपूरमध्ये अत्यंत क्रूर आणि थरारक पद्धतीने खून करण्यात आलाय। एका किरकोळ वादातून ध्रुवलाल बहादूर साहू याने बाबू छत्रीवर चाकूने वार करून त्याची निर्गुण हत्या केली आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। नागपूरमधील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा परिसरात काल रात्री घडलेल्या या घटनेनं शहरामध्ये खळबळ माजली आहे। धक्कादायक बाब म्हणजे मृत प्रियांशु उर्फ बाबू छत्री हा देखील नागपूर पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक कुख्यात गुन्हेगार होता। मंगळवारी 7 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा बाबू छत्री हा गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलेला होता। स्थानिकांनी त्याची किंकाळी ऐकून पोलिसांना कळवलं। पोलिसांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल देखील केलेलं होतं, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। पोलिसांनी तातडीने हालचाल करत हत्येच्या अवघ्या काही तासातच मुख्य आरोपी ध्रुवलाल बहादूर साहू याला जेरबंद केलंय। पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार मेकोसाबाग येथील रहिवासी प्रियांशु आणि नारा येथील रहिवासी ध्रुव या दोघांवरही चोरी आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। घटनेच्या रात्री ध्रुवने प्रियांशुला घराबाहेर बोलावलं। नारा येथील ओम साई नगरी 2 मधील विनोद सोनक यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ ते एकत्र बसलेले होते। तिथे त्यांनी दारू आणि गांजाचं सेवन देखील एकत्रितपणे केलं। नशेत धुंद असतानाच त्यांच्यात एका क्षुल्लक कारणावरून तुंबळ वाद सुरू झाला। सुरुवातीला प्रियांशुने ध्रुवला चाकूचा धाक दाखवला। त्यानंतर ध्रुवने तो चाकू प्रियांशुकडून हिसकावून घेतला आणि काही वेळातच हा वाद विकोपाला गेला। राग अनावर झालेल्या ध्रुवने त्याच चाकूने प्रियांशुवर एकामागून एक असे वार केले आणि रक्ताच्या थारोळ्यात प्रियांशुचा जागीच अंत झाला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रियांशु हा अर्धनग्न अवस्थेत जखमी अवस्थेत पडलेला होता। विशेष म्हणजे त्याच्या शरीराभोवती प्लास्टिकची तार देखील गुंडाळल्याचं आढळून आलेलं होतं। रक्ताने माखलेला आणि वेदनेने ओरडणाऱ्या प्रियांशुचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळवलेलं होतं। मेयो रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा श्वास थांबलेला होता। मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी ध्रुव साहू याला अटक केलेली आहे।